हाय हॅलो नमस्कार. चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्हाला गावी जायचं होतं म्हणून सकाळचे सगळे कामं माझे आवरून झाले होते आणि आता आम्हाला निघायचं होतं. आणि आज इच्छा पण नव्हती माझी जाण्याची. माझं असं म्हणणं होतं की आपण उद्या जाऊया, का तर माझ्या राजवीरचा वाढदिवस होता. आता लेकरांना किती हौस असते ना, म्हणजे त्यांना असं वाटतं की आपलं पण बर्थडे म्हणजे एकदम छान असं साजरं झालं पाहिजे किंवा म्हणजे खूपच इच्छा असते त्यांची. आणि राजवीरची पण तशीच होती. आणि कधीच मी असं होऊ देत नाही की त्याचं बर्थडे ना म्हणजे एकदम नॉर्मल झालंय किंवा केक वगैरे आपण आणलं नाही, असं तर मी कधीच होऊ देत नाही. पण ह्या वेळेस आहे ना तसं होणार होतं, म्हणून राजवीरचं ना खूपच नाटके चालू होते. आणि त्याच्यामध्ये त्याच्या पप्पाचे इतके लाड चालू होते की नाही ह्या वेळेस नाही, पण आम्ही तुला 2 दिवसानं किंवा आपण गावाकडून रिटर्न आल्यावर पार्टी करूया, तुझ्यासाठी जे काही तुला लागतं ते घेऊया, असं त्यांचं चाललं होतं. आणि आम्ही त्याला समजून सांगत होतो. पण माझं लेकरू ना असं आहे की त्याला जर समजून सांगितलं ना तर त्याला समजून पण जाते. आणि तो म्हणजे एवढा हट्ट नाही धरत की मला पाहिजेच म्हणून. आणि माझं पण म्हणजे वाढदिवस खूपच छान असं साजरा केला पाहिजे तसं त्याला काहीच वाटत नाही कधीच. आणि ह्या वेळेस पण त्यानं समजून घेतलं. आणि याच्या अगोदर आहे ना मी तसं तर कधी होऊच दिलं नाही. म्हणजे प्रत्येक बर्थडे ना मी त्याचं खूप छान करत असते, पण ह्या वेळेस जमलंच नाही, गावाकडे जायचं होतं म्हणून म्हटलं चला वळून तर घेते, एवढं तरी काम माझ्याकडून होऊ शकतं. पण केक वगैरे तर काही होणार नव्हतं. म्हणजे आताच तो ट्युशनमधून आला होता आणि लगेच आहे ना आम्हाला निघायचं होतं, म्हणून आहे ना आम्ही केक वगैरे काहीच आणलं नाही. आणि साधं सिंपल माझ्या बाळाचा आज वाढदिवस पण निघून गेलं आणि आम्ही काहीच केलं नाही. हे आमच्या दोघांच्या मनात होतं. म्हणजे इच्छा माझी नस होती, माझं ते चालू होतं की आज आपण नाही जायचं, आपण उद्या जाऊया. पण यांचं म्हणणं होतं की आपल्याला 2 दिवस सुट्टी आहे, त्याच्यामध्ये कामं होऊन जाणार, मग नंतर मला पण त्रास होतोय आणि राजवीरला पण स्कूलचं हे होतं ना, त्याच्यामुळे ते नकोच म्हणत होते. ते बोलले चल आजच जाऊया, म्हणून आम्ही निघालो होतो. आता जाताना तर पाऊस वगैरे काहीच नव्हतं, पण पुढे ना खूप जोराने आम्हाला पाऊस लागला होता. तर राजवीरच्या पप्पाचं म्हणणं आहे की मी राजवीरला तर समजून घेतो की नको बाबा आपण पुढच्या वेळेस करूया असं तसं, पण तुझं एक वेगळंच चालतंय की नाही माझ्या मुलाचा वाढदिवस व्हायलाच पाहिजे, असंच व्हायला पाहिजे, त्याला हेच पाहिजे, त्याला तेच पाहिजे, तुला कसं समजायचं, असं त्यांचं चालू होतं. पण मला असं वाटतं की एका वर्षात तर वाढदिवस येते लेकरांचं, मग ते हौशीनं केलं तर बरं नाही का. आणि त्यांना पण तेवढीच हे असते इच्छा की करायला पाहिजे थोडंसं वेगळं किंवा मला पण काहीतरी भेटायला पाहिजे. म्हणून मला असं वाटतं की माझ्या राजवीरचं पण चांगलं झालं पाहिजे होतं यावर्षी, पण नाही झालं. आता बघूया पुढे जर झालं 2 दिवसात तर नक्कीच त्याला एक छोटीशी पार्टी देणार किंवा त्याच्यासाठी काहीतरी गिफ्ट वगैरे तर घ्यावंच लागेल. पण आता सध्या गावी जातोय ना, तर गावाकडे तर काहीच भेटत नाही एवढं तर मला माहिती होतं. इतक्या जोरानं पाऊस सुरू झाला, तिथंच आम्ही थांबून राहिलो होतो रस्त्यातच. आणि त्याच्यानंतर पुढचा प्रवास. आणि घरी ना आम्ही लवकरच पोहोचलो होतो, पण मी दुपारचे ना कोणतेच क्लिप शूट केले नव्हते. आम्हाला थोडे कामं होते ना, ते आवरून घ्यायचे होते, म्हणून आहे ना कोणतंच घेतलं नाही. आणि संध्याकाळचं थोडंसं मी घेतलं होतं, म्हटलं चला तेवढं पण तुमच्यासोबत शेअर करावा. तर घरी ना म्हणजे पावसामध्ये ना असं काही होऊन जातं, इतकं छान वाटतं आमच्या गल्लीमध्ये. आणि आता बघा कसं झालंय, म्हणजे पूर्ण वेगळंच होऊन जातं. आता पाऊस आल्यावर तर सगळीकडे तसंच होतंय. ते संध्याकाळचं जेवण बनवायचं होतं, पण लाईट नव्हती ना, म्हणून मी लवकर लागले होते. म्हटलं नंतर आहे ना खूप जास्त माझी दैन होईल किंवा काही दिसतच नाही अंधारात. किती अंधारात कुठं होऊन जाते ना गावाकडे, आपल्याला तर माहितीच आहे. आणि गावाकडे ना लवकर जेवण बनवून किंवा 8-9 वाजेपर्यंत सगळे झोपून जात असतात. तर मी लवकरच लागले होते. इथं कुकर वगैरे म्हटलं लावून देते, वरणच मला बनवायचं होतं. आणि मी राहत नाही ना, म्हणून माझे भांडे किंवा माझं किचन ओटा इतकं खराब होऊन जाते ना, ते सगळं मला स्वच्छ करावं लागतं, त्याच्यानंतरच मी जेवण बनवू शकते, असं होतंय. तर एक एक भांडंच मी घासत असते, जसं लागतंय ना मला तसं. कसं आता सध्या माझी तब्येत तसली नाही आहे की मी सगळे भांडे घासत बसणार किंवा सगळं काही कामं वगैरे आवरत बसणार, तसं काही मला जमणार नव्हतं. पण हे बोलले की जसं तुला जमतंय ना तसं कर, जास्त काही लोड घेऊ नको, नाहीतर जास्त जर तब्येत खराब झाली तर इथून आपल्याला हॉस्पिटल जवळ नाही आहे, खूप लांब जावं लागतं. पण मी हळूहळू करत होते. तर इथं ना वरण वगैरे बनवून घेतलं, त्याच्यानंतर चपात्या बनवायच्या होत्या. गॅस मी खाली घेतलं होतं बरं का. कसं गाडीवर प्रवास केलं होतं ना, तर मला बसताच येत नव्हतं किंवा उभी राहून स्वयंपाक करायची इच्छाच नव्हती माझी. म्हणून आहे ना मी खाली गॅस घेतला, म्हटलं चला खाली बसूनच मी जेवण बनवून घेते. उभी राहून आहे ना माझे पाय इतके गळायला लागले होते खूपच जास्त. आणि गाडीवर कसं आपण म्हणजे 1-1.5 तास जरी बसलो ना तर त्रास तर होतच ना आपल्याला, म्हणून मी खाली बसून जेवण बनवत होते. इथे बरेपैकी माझं जेवण बनवून वगैरे झालेलं होतं, फक्त चपात्या राहिल्या होत्या, तेवढंच मला आवरून घ्यायचं होतं. आणि लाईट नव्हती म्हणून मला सगळं काही ना उजेड आहे ना तोपर्यंत करून घ्यायचं होतं. आज काय आम्ही शेतात गेलो नव्हतो, घरचेच कामं मी आवरून घेतले. आता उद्यापासून आमचे ना शेतातले ब्लॉग तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल. हां, शॉर्ट व्हिडिओ मी 2 दिवसापासून टाकते, पण लॉंग व्हिडिओ पण नक्कीच येईल. एक नाही तर 2 तरी मी लॉंग व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल.
तुम्हाला पण माझे गावाकडचे व्हिडिओ आवडतात ना, म्हणून मी तुमच्यासोबत नक्कीच लाँग व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करेल. नाहीतर मी किती दिवसांना शॉर्टच टाकत होते, पण आज तर मी नक्कीच प्रयत्न करणार आहे. कसं होऊन जाते गावाकडे ना, सगळ्या क्लिप मला घेता येत नाही. माझा राजवीर सगळे क्लिप घेत असतो, म्हणजे ज्या टायमाला तो माझ्याकडे राहतो ना, त्या टायमाला घेत असतो आणि कधी कधी तो खेळायला जातो तेव्हा राहून जाते. तर इथे ना माझा स्वयंपाक झालेला होता, पण त्याच्यानंतर आहे ना मला नॉनव्हेज बनवायचं होतं. आता ते काय कारण मी तुम्हाला सांगत नाही. तर चला आता इथंच मी व्हिडिओची एंड करते. भेटूया आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.